येडा माय, पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. या जगामध्ये येडा माय न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. खेळ हा कलियुगाचा येडा माय, कसा दाविला तुम्हाला. खेळ हा कलियुगाचा आई, कसा दाविला तुम्हाला. एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडा माय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे. ती येडा माय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडा माईनं. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माई. फक्त सुखा दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली. या आईच्या सेवेमध्ये मला वेडं समजलं गेलं, पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही. माझ्या येडा माईची सेवा करत राहिलो. लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडा माईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे. येडा माईचं लेकरू मी. या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडा माईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडा माईचं नाव माझ्या ओठावर नसल, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उदे उदे. विश्व निर्मिले त्या देवाला, आईची नाही माया. आई नाही तर कोणच नाही आपल्या या जगामध्ये. लेकरू संकटात असता या आईच्या जीवाची लाही लाही झाली. माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईनं. म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडा माईचं नाव घेतो. म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो. येडा माय, काय मागू तुझ्याकडे. माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या. तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही. माझी तर एवढीच अपेक्षा आहे, तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली कामं पूर्ण होऊ दे. आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेले असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव. गर्वाची भक्ती माझ्या येडा मायला चालत नाही. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, त्याला 204 पायऱ्या ह्या चढावाच लागतात. तिथं गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव कधी होत नाही. साऱ्यांना एक समान दर्शन दिलं जातं. तिथं फक्त मायलेकराचं एक अतूट नातं आहे आणि ते नातं आपल्याला शेवटपर्यंत जपायचं आहे. आई राजा उदे उदे. सोडून दिलं येडा माय मी सर्वांना बोलायचं आई. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल
तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडा माईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाई आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे. एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडामाय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे. ती येडामाय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत. शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीचं पान, पाहता तुझं रूप येडामाय हरवून जातंय देहभान. करतो तुझ्या नावाचा जय जयकार देऊन तुला हळदी कुंकाचा मान. आई राजा उदे उदे. या जगामध्ये येडामाय न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. खेळ हा कलियुगाचा येडामाई कसा दाविला तुम्हाला. खेळ हा कलियुगाचा आई कसा दाविला तुम्हाला. यरमाळ्यात चांदीच्या रावळी येडू राहती साधी भोळी. यरमाळ्यात चांदीच्या रावळी येडू राहती साधी भोळी. चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला, पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गाराण ऐकून घेतलं आणि या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईनं. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई. फक्त सुखात दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. आईसाहेब, पहाटच्या पारी आई लावीला मी तुला कौल. माझ्या सुखी संसारात आई पडलं तुझं पाऊल. चरणी तुझ्या देह वाहिला माझ्या येरमाळ्याच्या येडामाईला. माझ्या येरमाळ्याच्या येडामाईला आई तुला कौला लावेला. माझ्या येरमाळ्याच्या येडामाईला. एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडामाय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे. ती येडामाय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही. तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत. माझ्या येडामाईचं सत्व मी सांगू कुणाला. मी अनुभवलंय स्वतःनं. मी पूजलं तिला नीतिमतानं, म्हणून आईने दिलं मला दोन्ही हातानं. अहो जन पुजलं तिला नीतिमतानं, त्याला दिलंय मायनं दोन्ही हाता. येडामाय कळत न कळत जर झाली लेकराकडून चुकी
तर मोठ्या मनानं माफ कर येडा माय, पण या लेकराच्या नशिबातून यरमाळा कधी काढू नकोस आई. पुन्हा मला घे ग जवळ